सिम्प्लिफिकेशन करत असताना जर कॉस असेल तर कुठला फॉर्म्युला वापरायचा हा, जर साईन असेल तर हा, दोन्ही असतील तर हा, आणि टॅनवाला असेल तर पुढचा. कळतंय का? कळलं? कोणाला काय शेण खा अरे हो मी बरो जमल ना? हा ना, समजतंय ना? अभ्यास करायला सुरुवात करा, नाहीतर आहे ना गंमत आहे, गंमत नुसती. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन फॉर्म्युले लय वेळा घेतले मी, हे परत घ्यायचे कारण काय, आता इंटिग्रेशनमध्ये तर आहे ना, हे तुम्हाला असं काय म्हणतो ना आपण, क्षणाक्षणाला उपयोगाला पडणार आहे. तुम्हाला असं आठवेल, अरे हे असं वापरायचं, ते तसं वापरायचं. ठीक आहे. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन फॉर्म्युल्यावरती आहे ना, फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले डिपेंड आहेत, डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले डिपेंड आहेत, डबल अँगल फॉर्म्युले डिपेंड आहेत, ट्रिपल अँगल फॉर्म्युला डिपेंड आहेत. कळतंय? आता हे कसं येतं ते बघा, नीट लक्ष द्या. तुम्हाला आहे ना 3च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. जर 3 फॉर्म्युले जर नीट लक्षात राहिले की मग आहे ना तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यात. ओके. आता हे 3 फॉर्म्युले कुठले बघा. साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए प्लस बी काय फॉर्म्युला रे? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ओके. बघा त्याच्यानंतर कॉस ऑफ ए प्लस बी, बघा नीट लक्षात ठेवा, साइनची सुरुवात साइन न होते, कॉसची सुरुवात कॉस न होते. ओके. कॉस ऑफ ए प्लस बी काय होणार आहे? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. सिंपल. आय रिपीट, साइनची सुरुवात साइनने, कॉसची सुरुवात कॉसने. साइन ए प्लस असेल ना, प्लस असेल तर आपण काय करतोय, इथं प्लस घेतोय, आणि मायनस असेल तर मायनस घेतोय. कॉसमध्ये मात्र प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. सिंपल. कळतंय? टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ऑफ ए प्लस बी. बघा ॲडिशन फॉर्म्युला बघतो. कुठला बघतो आपण? ॲडिशन करत असताना टॅनमध्ये न्यूमरेटरला ॲड करायचं, डिनोमिनेटरला सबस्ट्रॅक्ट करायचं. म्हणजे न्यूमरेटरला टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी होल डिवाइडेड बाय 1 मायनस ह्या दोघांची काय करायची? मल्टिप्लिकेशन. कळते? प्लस असेल तर प्लस आणि मायनस असेल तर मायनस. इथं मात्र साईन चेंज होतं. डिनोमिनेटरला प्लस असेल तर मायनस. आय रिपीट, हे बघा 4 फॉर्म्युले आहेत ना, 4, त्यांचा सिक्वेन्स कसा आहे? ए बी. सिंपल. ए बी. कळते? त्याच्यानंतर इथं बघा ए बी. ठीक आहे. तर मित्रांनो, कॉसच्या वेळेला आपण काय करतोय? कॉसनं सुरुवात करतोय. साईनच्या वेळेला साईनने सुरुवात करतोय. कॉस बीची पोझिशन चेंज होत नाही, साइन बीची पोझिशन चेंज होत नाही. सिंपल. कळलं? कॉसच्या वेळेला कॉस ए कॉस बी, साइन ए साइन बी. साईनच्या वेळेला साइन कॉस असा फॉर्मॅट येतो. लक्षात येते सगळ्यांच्या? याच्यात कोणाला काही शेण खा नाही. टॅनला वर प्लस, खाली सबस्ट्रॅक्शन. आता त्याच्यानंतर बघणार आपण डबल अँगल फॉर्म्युले. डबल अँगल फॉर्म्युले. आता हे डबल अँगल फॉर्म्युले काय आहे? बस इथंच. डबल अँगल फॉर्म्युले काय आहेत? साइन ऑफ 2 थीटा, साइन ऑफ 2 थीटा. कॉस ऑफ 2 थीटाचा पण आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे. साइन ऑफ 2 थीटा, साइन ऑफ 2 थीटा. 2 थीटा यानी क्या रे? साइन ऑफ थीटा प्लस थीटा. ओके. साइन ऑफ थीटा प्लस थीटा. साइन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला काय? साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. तसं आपण काय करणार आता? साइन ऑफ थीटा प्लस थीटा, दॅट इज साइन थीटा कॉस थीटा प्लस कॉस थीटा साइन थीटा. म्हणजे हा झाला काय? साइन थीटा कॉस थीटा, साइन थीटा कॉस थीटा. किती वेळा? 2 वेळा. म्हणून साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला काय झाला? 2 साइन थीटा कॉस थीटा. हा झाला तुमचा बेसिक फॉर्म्युला. कसला फॉर्म्युला झाला? बेसिक फॉर्म्युला. बघा मी काय सांगतोय तुम्हाला नीट लक्षात घ्या.
तीन रेशो महत्वाचे आहेत मित्रांनो आपल्याला, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. तीन रेशो काय महत्वाचे, कारण बाकीचे रेशो काय त्यांचे रेसिप्रोकल्स आहेत. बाकीचे कुठले रेशो आहेत, कॉट थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ टॅन, सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस आणि कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. ओके, कळतंय. आता आपल्याला मी काय म्हटलं तुम्हाला, साइन कॉस टॅन मध्ये आन्सर पाहिजे आपल्याला. पहिलं जे आलं ते कशात आलं, साइन आणि कॉस मध्ये आलं. आता कुठला राहिला, टॅन मध्ये राहिला. कशातला राहिला, आता एक फॉर्म्युला कुठला आला आपला, साइन थिटा कॉस थिटा मध्ये आला. टॅन मध्ये आहे का, नाही. तर मग आपल्याला काय करायचं आहे, टॅन टू थिटा मध्ये पण आपल्याला हा टॅन थिटा मध्ये पण आपल्याला हा फॉर्म्युला पाहिजे. मग आता आपण काय करतो, नीट लक्ष द्या. साइन ऑफ टू थिटा, साइन ऑफ टू थिटा इक्वल टू काय लिहिलं तुम्ही, बेसिक फॉर्म्युला काय आला, टू साइन थिटा कॉस थिटा डिवाइडेड बाय काहीच नाही म्हणजे काय, डिवाइडेड बाय काहीच नाही म्हणजे 1. सिंपल, समजतं सगळ्यांना. आता 1 म्हणजे काय, साइन आणि कॉसच्या फॉर्मॅटमध्ये. त्याच्यानंतर आपण तीन आयडेंटिटी बघितले होते मित्रांनो, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. सिंपल ना. आता हे 1 का घेतो, साइन, इथं साइन कॉस आहे म्हणून आपण काय घेतला, 1 इक्वल टू कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर. जर टॅन किंवा सेक वगैरे असता तर काय केला असता, सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इक्वल टू 1 केला असता. कळतंय का. इथं 1 च्या ऐवजी आपण काय घेणार आता, 2 साइन थिटा कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. अरे कळतंय का. आता ह्या साइन अपॉन कॉस, साइन थिटा कॉस थिटा कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर आला. आपल्याला मी तुम्हाला काय म्हटलं, पहिला आन्सर काय आलं, साइन कॉस आलं, टॅन नाही आलं. आता टॅन पाहिजे असेल तर टॅन म्हणजे काय लिहितो रे आपण, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता इथं साइन थिटा अपॉन कॉस थिटा पाहिजे असेल तर एक कॉस कॅन्सल करायचे म्हणजे कॉस स्क्वेअर पाहिजे तुम्हाला. म्हणून आपण काय करतो, कॉस स्क्वेअरनं न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला डिवाइड करतो. कळतंय का. म्हणजे हा काय झाला मित्रांनो, आता 2 साइन थिटा, हे बघा एक कॉस कॅन्सल, एक कॉस कॅन्सल, इथला कॉस स्क्वेअर कॅन्सल, साइन अपॉन कॉस स्क्वेअर राहिला. म्हणजे इथे काय आलं बघा, 2 साइन थिटा कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. सिंपल. तर मित्रांनो आता कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर दॅट इज 1, साइन अपॉन कॉस म्हणजे काय, टॅन. म्हणजे आता तुमचा फॉर्म्युला काय आला, साइन 2 थिटाचा, साइन 2 थिटा इक्वल टू 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सिंपल. आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कसा आला, कळालं राम. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो साइन 2 थिटाचे किती फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, 2. कॉस 2 थिटाचे किती आहेत, 4. आता कॉस 2 थिटाचे 4 कसे येतात ते बघायचे आपल्याला. ओके, हे सगळ्यांना कळालंय. ओके. आता बघा मित्रांनो, कॉस 2 थिटा कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय रे, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. म्हणजे काय येणार, कॉस ऑफ थीटा प्लस थीटा इक्वल टू कॉस ऑफ काय होणार, कॉस ऑफ थीटा कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ओके. म्हणजे काय झालं आता, कॉस थिटा मायनस साइन थिटा दॅट इज कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. बघा आपल्याला क्वेश्चन्स पण होते, आठवते का, कॉस 2 थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर. मग कॉस 2 थिटाची ही जर किंमत माहिती नसेल ना तर तुम्हाला क्वेश्चनच करता नाही येणार. कळतंय का. म्हणजे आता काय आला, कॉस 2 थिटा इक्वल टू काय आला, कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. इथपर्यंत कोणाला काय शंका नाही. हा काय आला, ओम बेसिक फॉर्म्युला आला, एकदम बेसिक. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आयडेंटिटी बघितला, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इक्वल टू 1. बरोबर आहे. आपण आयडेंटिटी काय बघितला, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तर मित्रांनो कॉस स्क्वेअर इक्वल टू काय झालं रे, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय झाला रे, 1 मायनस
कॉस स्क्वेअर थिटा. सिम्पल, कळतंय सगळ्यांना. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, जिथं कॉस स्क्वेअर आहे तिथे काय टाकायची आहे, कॉस स्क्वेअरची किंमत टाकायची आहे. जिथं सायन्स स्क्वेअर आहे तिथं काय टाकायचं आहे, सायन्स स्क्वेअरची किंमत टाकायची आहे. म्हणजे काय झाले, अजून 2 नवीन फॉर्म्युले येतील आपल्याकडं. तर आपण आता बेसिक करूया. कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस सायन्स स्क्वेअर थिटा. हा आपला काय बेसिक फॉर्म्युला, बरोबर. आता कॉस स्क्वेअरची किंमत काय घेतली, 1 मायनस सायन्स स्क्वेअर, आणि हा सायन्स स्क्वेअर जशाला तसा. म्हणजे काय झाला आता, हा मायनस सायन्स स्क्वेअर मायनस सायन्स स्क्वेअर, दॅट इज 1 मायनस 2 सायन्स स्क्वेअर थिटा. हा झाला कॉस ऑफ 2 थिटा. समजतं मित्रांनो. ओके, कोणाला काय शंका नाही. हा झाला तुमचा दुसरा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. ओके, आता त्याच्यानंतर आता अजून एक फॉर्म्युला आपल्याकडं कॉस 2 थिटाचा. आपण कॉस स्क्वेअरची किंमत काय टाकली, 1 मायनस सायन्स स्क्वेअर. आता काय करायचं आहे, सायन्स स्क्वेअरची किंमत टाकायची आहे. सायन्स स्क्वेअरची किंमत काय, 1 मायनस कॉस स्क्वेअर. हा ब्रॅकेट काय केला आपण, बाहेर काढला. मायनस कॉस स्क्वेअर मायनस 1 मायनस मायनस काय झाला आता, प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आता हे काय झालं मित्रांनो, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हा झाला तुमचा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. कळतंय सगळ्यांनी मी काय सांगतो ते, याच्यात कोणाला काय शंका. ओके, म्हणजे हा तिसरा फॉर्म्युला, हा पहिला फॉर्म्युला. आता बघा नीट लक्ष द्या. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काय आला, कॉस आणि साईन दोन्ही आले. दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये काय आला, साईन आला. तिसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये काय आला, कॉस आला. चौथा आणि लास्ट काय पाहिजे आपल्याला आता, टॅन. बरोबर. म्हणजे बघा सिम्प्लिफिकेशन करत असताना जर कॉस असेल तर कुठला फॉर्म्युला वापरायचा, हा. जर साईन असेल तर हा, दोन्ही असतील तर हा, आणि टॅनवाला असेल तर पुढचा. कळतंय का. तर आता मित्रांनो बेसिक फॉर्म्युला काय, कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस सायन्स स्क्वेअर थिटा डिवाइड बाय काहीच नाही म्हणजे 1. आणि 1ची किंमत काय, साइन आणि कॉसच्या फॉर्मॅटमध्ये 1ची किंमत काय, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इक्वल टू 1. दिस इज द फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. गॉट इट. तर मित्रांनो कॉस ऑफ 2 थिटा इक्वल टू आता काय करणार तुम्ही, कशाने डिवाइड करणार, प्लस कशाने डिवाइड करणार याला, कॉस स्क्वेअरनं. म्हणजे हा काय होणार, कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. काय झाला 1 साइन अपॉन कॉस काय झाला, टॅन स्क्वेअर. कॉस अपॉन कॉस काय झाला, साइन अपॉन कॉस काय झाला, हा झाला आपला चौथा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. कळतंय सगळ्यांना, याच्यात कोणाला काही शंका नाही. आता आपला एकच राहिला, कुठला राहिला, टॅन 2 थिटाचा. तो बघू आपण. ओके, आता इकडे बघा, हा टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ए प्लस टॅन बी डिवाइड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आता ॲडिशन फॉर्म्युले बघतो आपण, बरोबर. आपल्याला आता काय करायचं आहे, टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला काढायचा आहे. ओके, टॅन 2 थिटा काय होणार, टॅन ऑफ थिटा प्लस थिटा, टॅन ए प्लस टॅन बी होल डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. सिंपल. टॅन थिटा प्लस थिटा काय झाला, 2 टॅन थिटा डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हा झाला टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला. आता ह्याच्यात काय करता येत ना, हा एवढा एकच फॉर्म्युला आहे आपल्याला. साइन 2 थिटाचे किती फॉर्म्युले, 2, बरोबर. कॉस 2 थिटाचे किती, 4, आणि टॅन 2 थिटाचा 1. असे डबल अँगल फॉर्म्युले आपले संपलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर काय बघतो आपण, त्याच्यानंतर आपण फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले बघतो. कुठले, फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन.
ठीक आहे. आता फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन काय प्रकार असतो बघा. निहाल शिव, साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी, हे पण आहे ना फॉर्म्युला आहेत आपल्याला. साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. ओके, मला सांगा साइन ऑफ ए प्लस बीचा काय फॉर्म्युला रे? साइन ए कॉस बी, बरोबर. साइन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. अरे बोला ना बोंबल्यांनो. साइन ए मायनस बीचा काय फॉर्म्युला आहे? साइन ए, अरे बोला ना पटापटा. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए, सिंपल. काय कॅन्सल झाला? हा प्लस कॉस ए साइन बी, कॉस ए साइन बी गेट कॅन्सल. उरला काय? साइन ए कॉस बी, साइन ए कॉस बी किती वेळा? 2 वेळा. मग काय आला? 2 साइन ए कॉस बी. सिंपल. कोणाला काय शेण खा. ओके, त्याच्यानंतर साइन ऑफ ए प्लस बी मायनस ऑफ साइन ऑफ ए मायनस बी, हा तुम्ही काढायचा. ठीक आहे, पटकन करायचं. त्याच्यानंतरचा बघा इकडं मी सांगतो तुम्हाला. कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी, हा तुम्ही काढायचा. ओके, त्याच्यानंतरचा कॉस ऑफ ए प्लस बी मायनस ऑफ कॉस ऑफ ए मायनस बी, हा मी सांगतो. इकडे बघा. कॉस ऑफ ए प्लस बी काय रे? कॉस ए, पटापटा सांगा जोरात. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए बी. आणि कॉस ऑफ, हे बघा याला ब्रॅकेट करा कारण मायनस आहे म्हणून. मायनस कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. सिंपल. याच्यात काय शेण खा नाही. याचा ब्रॅकेट काढला काय होणार? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी मायनस ऑफ कॉस ए कॉस बी प्लस असलेलं काय होणार आहे? मायनस मायनस साइन ए साइन बी. काय होणार? कॅन्सल. काय कॅन्सल होणार? हे नाही कॅन्सल होणार. कॉस कॅन्सल होणार. कॉस ए कॉस बी कॅन्सल. उरला काय? मायनस 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 2 टाइम साइन ए साइन बी. कळतंय? कळलं? कोणाला काय शेण खा. हाच फॉर्म्युला आहे ना, हाच फॉर्म्युला. अजून एका दुसऱ्या पद्धतीने कसं लिहितो म्हणजे का आपण कॉस ऑफ ए मायनस बी अगोदर घ्यायचा मायनस कॉस ऑफ ए प्लस नंतर घ्यायचा. मग हा जो मायनस आलेला आहे ना तो इलिमिनेट होतो. तो काय राहतो? 2 टाइम साइन ए साइन बी. सिंपल. ओके मित्रांनो, ह्याचं काय आलं आन्सर तुमचं? बरोबर. 2 कॉस ए साइन बी. शाबाश. याचं काय आलं? 2 कॉस ए कॉस बी. सिंपल. याचा अर्थ मित्रांनो तुमचे फॉर्म्युले काय आले मी सांगतो. इकडे बघा. 2 टाइम साइन ऑफ ए कॉस ऑफ बी इक्वल टू काय आला रे? साइन ऑफ ए प्लस बी प्लस ऑफ साइन ऑफ ए मायनस बी. ओके, सिंपल. त्याच्यानंतर 2 टाइम कॉस ऑफ ए साइन ऑफ बी इक्वल टू साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. सिंपल. त्याच्यानंतर 2 टाइम कॉस ऑफ ए कॉस ऑफ बी इक्वल टू कॉस ऑफ ए प्लस बी प्लस ऑफ कॉस ऑफ ए मायनस बी. सिंपल. त्याच्यानंतर 2 टाइम साइन ऑफ ए साइन ऑफ बी मायनस असेल तर काय करतो आपण? कॉस ऑफ ए प्लस बी मायनस ऑफ कॉस ऑफ ए मायनस बी. आणि विदाउट मायनस असेल तर काय येणार? ही वाली टर्म अगोदर कॉस ऑफ ए मायनस बी अगोदर
नंतर कॉस ऑफ ए प्लस बी. सिम्पल कळते. याच्यात कोणाला काय शंका? बघा मित्रांनो, मी काय सांगतो तुम्हाला, 2 टाइम्स साइन ए कॉस बी. आता आहे ना, ह्याच्यात गंमत अजून काय होते म्हणजे ह्याच्यात कळत नाही पोरांना साइन अगोदर घ्यायचा, कॉस घ्यायचा, ॲडिशन करायची की सबस्ट्रॅक्शन करायचे. फॉर एक्झाम्पल हा मित्रांनो, नीट लक्ष देत आहे. आता इथं काय 2 टाइम्स साइन ऑफ 5 थिटा कॉस ऑफ 3 थिटा असं आलं. अँगल कशाचा मोठा आहे तो बघायचा. कशाचा मोठा आहे? साईनचा. जर साईनचा अँगल मोठा असेल तर ॲडिशन करायचे, आणि जर साईनचा रेशो काय असेल, लहान असेल, तर त्यावेळेला काय वापरायचं? मायनस वापरायचं. कळतंय का? हे बघा, मी परत सांगतो 2 साइन ए कॉस बी कधी वापरायचा? किंवा आता बघा, इथं पण साइन आहे, इथं पण साइन आहे. तुम्ही अगोदर पण लिहू शकता, नंतर पण लिहू शकता. असं काय फरक पडतंय का? 2 गुणिले 3 काय, 3 गुणिले 2 काय, सेम. किती? 6. तसं 2 साइन 5 थिटा कॉस थिटा साइन 3 थिटा कॉस 5 थिटा आहे. बरोबर आहे. हे कॉस 3 थिटा पण अगोदर लिहू शकता की नाही? पण आपण काय करत असतो, अँगल कोणाचा मोठा आहे? 5चा मोठा आहे, म्हणून काय करायचं? ॲडिशन करायचं. लक्षात घ्या. म्हणजे साइन ऑफ ए प्लस बी किती होत आहे? 8 थिटा प्लस साइन ऑफ 5 मधून 2 गेले, किती राहिले? 2 थिटा राहिले. कळायला का आन्सर काय आलं ते? आता इथं काय आहे? 3 थिटा काय आहे? साईनचा 3 थिटा आहे आणि कॉसचा 5 थिटा आहे. कॉसचा अँगल मोठा आहे म्हणून काय करायचं? इथं सबस्ट्रॅक्शन करायचं. म्हणजे बघा, साइन ऑफ 8 थिटा मायनस ऑफ साइन ऑफ 2 थिटा. कळालं का? समजते? याच्यात कोणा काय शंका? ओके. त्याच्यानंतर आता सपोज फॉर एक्झाम्पल अजून 2 कॉस ऑफ 8 थिटा कॉस ऑफ 2 थिटा आला. दोन्ही कॉस आले तर काय करायचं? ॲडिशन करायची. ॲडिशन करायची कॉसची. कॉस ऑफ 10 थिटा कॉस ऑफ 6 थिटा काय करायचं? ॲडिशन करायची. समजतंय का? ओके. ह्याच्यात कोणाला काय शंका? नाही. आता इकडे लक्ष द्या. आता बघा मित्रांनो, हे समजलं सगळ्यांना? ओके. मी आता आहे ना, फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशनमध्ये आहे ना, सी वगैरे काय काय येतं. आता ए प्लस बी इक्वल टू सी मानतो आपण. काय करतो आपण? ए प्लस बी इक्वल टू सी मानतो. हे फॉर्म्युले पण आहेत तुम्हाला. ए मायनस बी इक्वल टू डी. सिम्पल. म्हणजे मित्रांनो, सी प्लस डी काय होणार? सी प्लस डी इक्वल टू ए प्लस बी प्लस ए मायनस बी. मग काय झाला? प्लस बी मायनस बी गेट कॅन्सल, उरला 2a सी प्लस डी. म्हणजे ए इक्वल टू किती आला रे? सी प्लस डी बाय 2. सिम्पल. सेम त्याच पद्धतीने मित्रांनो सी मायनस डी केला. ए प्लस बी मायनस ऑफ ए मायनस मायनस प्लस बी. ए गेट कॅन्सल झाला, उरला काय रे? 2b इक्वल टू सी मायनस डी. म्हणजे बी काय झाला मित्रांनो? सी मायनस डी बाय 2. आय रिपीट ए प्लस बी, ए मायनस बीच्या ऐवजी डी, बीच्या ऐवजी सी मायनस डी, एच्या ऐवजी सी प्लस डी बाय 2. आता मित्रांनो, जिथे जिथे ए आहे तिथे काय टाकणार तुम्ही? 2 साइन ऑफ ए. एची किंमत काय येणार? सी प्लस डी बाय 2 कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2 इक्वल टू साइन ऑफ सी प्लस साइन ऑफ डी. कळालं का? काय केलं आपण? फक्त किमती टाकल्या. ए प्लस बीच्या ऐवजी सी टाकला, ए मायनस बीच्या ऐवजी डी टाकला. कळालं का? हेच फॉर्म्युला तुम्ही उलटे पण लिहू शकता. साइन ऑफ सी मायनस साइन ऑफ डी, साइन ऑफ सी मायनस साइन ऑफ डी इक्वल टू 2 टाइम कॉस ऑफ ए ची किंमत काय? सी प्लस डी बाय 2 कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. असे तुम्हाला ह्याचं काढता येईल, ह्याचं काढता येईल, ह्याचं पण काढता येईल. काढता? ओके. आता त्याच्यानंतर आहे ना, काही महत्त्वाचे फॉर्म्युले कुठले माहिती आहे का? बघा, तुम्ही आहे ना, साइन 2 थिटाचे आणि कॉस 2 थिटाचे बरेच फॉर्म्युले लिहिले का नाही? ओके. कुठले लिहिले आठवते? बघा, साइन 2 थिटाचा बेसिक फॉर्म्युला काय आला? कोण सांगतंय? काय आला? 2 साइन थिटा कॉस थिटा. सिंपल. त्याच्यानंतर आपण कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले बघितले. पण आता आपल्याला टॅनवाले नाही घ्यायचे. आता
आपल्याला टॅनवाले घ्यायचेत का? नाही. कॉस टू थिटावाले एक आला पहिला कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, दुसरा आला 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, तिसरा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. सिंपल सिंपल सगळ्यांना बघा, नीट लक्ष द्या. हे फॉर्म्युले तर एवढे महत्त्वाचे आहेत. ट्रिग्नोमेट्रीचे जे सगळे इंटिग्रेशन आहेत ना, हे या एवढ्या सगळ्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहेत. सिंपल. तर बघा काय फॉर्म्युले आहेत. 1 आता बघा हा -1 आहे, -1 आहे बरोबर आहे. इकडे काय रे कॉस टू थिटा आहे, इकडे काय रे कॉस टू थिटा आहे. आता हा -1 इकडे आला तो काय झाला 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा, 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा म्हणजे काय झाला 2 कॉस स्क्वेअर थिटा. सिंपल कळालं. आता हा 1 आहे इथं, हा मायनस आहे, हा मायनसवाला इकडे घेतला आणि कॉस 2 थिटा हा इकडे आला मायनस झाला, म्हणजे हा काय झाला 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू काय झाला 2 साइन स्क्वेअर थिटा. हे तर फॉर्म्युले एवढे झोपेत जरी राहिले ना तुम्हाला आले पाहिजे, कारण तुम्ही लक्षात घ्या प्रत्येक कुठल्या ना कुठल्या क्वेश्चनमध्ये हे दोन फॉर्म्युले आहेतच. येते का लक्षात तुमच्या? त्यामुळे हे एकदम परफेक्ट. 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा. कळतंय? याच्यात कोणाला काय शंका नाही. आता अजून काय करता येईल. आता 1 प्लस कॉस 2 झाला, 1 मायनस कॉस 2 झाला, 1 प्लस साइन 2 थिटा असेल तर 1 म्हणजे काय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. साइन 2 थिटाची किंमत काय 2 साइन थीटा कॉस थीटा. हा आला काय रे, ये हो गया क्या, ये बी 2ab म्हणजे काय झाला हा a प्लस बीचा स्क्वेअर दॅट इज a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. म्हणजे हा काय झाला मित्रांनो 1 प्लस साइन ऑफ 2 थिटा इक्वल टू कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेटचा. कळतंय सगळ्यांना? आणि सेम मित्रांनो 1 मायनस साइन 2 थिटा इक्वल टू काय येणार कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके हे झाले. ओके त्याच्यानंतर हाफ अँगल फॉर्म्युले येतात. हाफ अँगल म्हणजे काय रे साइन ऑफ 2 थिटा इक्वल टू काय लिहिला तुम्ही 2 साइन थिटा कॉस थिटा. तर साइन थिटा इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. सिंपल. कॉस 2 थिटा इक्वल टू काय लिहू शकता कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. सिंपल. कॉस 2 थिटा बरोबर सॉरी कॉस थिटा बरोबर आहे. कॉस थिटा इक्वल काय झाला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हे समजलं सगळ्यांना? तर असेच आहे ना. आता हा 1 हा 2 हा 3 हा 4 असेच पुढच्या आहे ना 5 नंबरचा फॉर्म्युला येईल. तो काय येईल रे 1 प्लस सिंगल कॉस थिटा इक्वल टू काय लिहिणार तुम्ही 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू काय लिहिणार तुम्ही 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 6 नंबरचा. 7 नंबरचा फॉर्म्युला काय येणार 1 प्लस सिंगल साइन थिटा आला 1 प्लस साइन थिटा इक्वल टू काय लिहिणार तुम्ही कॉस थिटा बाय 2 मायनस साइन थिटा बाय 2. त्याचा काय होतोय सॉरी प्लस त्याचा स्क्वेअर. कळतंय? 1 मायनस साइन थिटा इक्वल टू काय लिहिणार कॉस थिटा बाय 2 मायनस साइन थिटा बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 8 नंबर. समजलं सगळ्यांना? लय महत्त्वाची फॉर्म्युला आहे मित्रांनो, लिहून घ्या.